नमस्कार, SP किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बेसनचे आणि रव्याचे लाडू। आज सकाळपासून माझ्या मुलाची फरमाईश चालू होती, आई आपण बेसन आणि रव्याचे लाडू बनवूया। तर म्हटलं आता बनवायचेच आहेत तर तुमच्याबरोबर शेअर पण करूया। त्यासाठी मी ते 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 वाटी बेसन घेतलेला आहे आणि 1 वाटी पिठी साखर। 1 वाटी प्रमाणाच्या साहित्याला इथे मी पाऊण वाटी तूप घेतलेला आहे। इथे काजू, बदाम, पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत। 1 चमचा वेलची पावडर आणि थोडेसे बेदाणे। चला तर मग आपण आता कृतीकडे वळूया। इथे मी गोल तळाची कढई तापत ठेवलेली आहे। त्यामध्ये आता हे सर्व तूप घालून घेते। तूप पूर्णपणे वितळलं की त्यामध्ये आता हे बेसन घालून घेते। गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून आपण हे तूप आणि बेसन आता व्यवस्थित भाजून घेऊया। लाडू करताना रवा, बेसन हे भाजण्यासाठी नेहमी गोल तळाची कढई वापरायची। त्यामुळे रवा किंवा बेसन हे पटपट सरकलं जातं आणि हातही जास्त दुखून येत नाही। आता आपण ह्यामध्ये घालून घेऊया रवा आणि बेसन आपण एकाच वेळी भाजणार आहोत, जेणेकरून ते दोन्ही साहित्य व्यवस्थित एकाच प्रकारे भाजले जातील। साधारण 25 ते 30 मिनिटं आपल्याला रवा आणि बेसन भाजायला लागणार आहे। गॅसचा फ्लेम मध्यम टू मीडियम करत आपण बेसन आणि रवा व्यवस्थित भाजून घेणार आहोत। सुरुवातीला आपल्याला या मिश्रणाचे गट्टे झाल्यासारखे वाटतात, परंतु जसजसं रवा आणि बेसन भाजू लागतं तसतसं त्यामधून तेल सुटायला म्हणजे तूप सुटायला सुरुवात होते। साधारण 15 मिनिटं झालेली आहेत। आपल्या मिश्रणाला छान तेल सुटायला लागलेलं आहे आणि मिश्रण भाजायला सुरुवात झालेली आहे। त्याला असा छान खरपूस वास देखील यायला लागलेला आहे। तरी देखील अजून 5 ते 10 मिनिटं मिश्रण भाजण्याची गरज आहे। सुरुवातीपासून एकूण 25 मिनिटं झालेली आहेत। आपलं बेसन आणि रवा छान भाजला गेलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि या मिश्रणामध्ये पिठी साखर घालून घेऊया। पिठी साखर घालून गॅसचा फ्लेम बंदच ठेवायचा आहे आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते एकत्र करून घेऊया। आता आपण गॅसचा फ्लेम चालू करून घेणार आहोत आणि मंद आचेवरच हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया। साखर आपली व्यवस्थित आता मिक्स झालेली आहे। यामध्ये आता आपण घालून घेऊया वेलची पावडर आणि सर्व मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया। आपण मिश्रण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे
आता आपण चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण असं व्यवस्थित घट्ट प्रेस करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण हे मिश्रण घट्ट प्रेस करून घेतलेलं आहे। गॅस बंद करून हे मिश्रण असंच आपण आता 15 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। 10 मिनिटं झालेली आहेत। आपलं मिश्रण व्यवस्थित सेट झालेलं आहे। आता आपण ते सर्व मिश्रण हलवून घेऊया आणि त्यामध्ये घालून घेऊया ड्राय फ्रूट्स। आणि आता आपण लाडू वळायला घ्यायला मिश्रण तयार आहे। आता मी यामध्ये घालून घेते हे बेदाणे आणि आपण आता लाडू वळायला सुरुवात करूया। मिश्रण गरम असतानाच वळायला घ्यायचं म्हणजे लाडू पटापट होतात। अशा प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेऊया। इथे आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत। किती छान दिसतात पहा। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत। आजची रेसिपी